रामटेकमध्ये रोपवेवरून राजकारणीत वाद. बहुप्रतीक्षित रोपवे अखेर स्थानिक रामटेकचे आमदार यांच्या प्रयत्नामुळे साकार होत असताना काही रामटेकच्या नेत्यांनी रोपवेची जागा चुकीची आहे, दुसऱ्या जागेवरून रोपवे तयार करण्यात यावा यासाठी 30 जुलैला गांधी चौक रामटेक येथे जाहीर भाषणे करून मत व्यक्त करण्यात आले. त्यात कुणी स्वतःला भूमिपुत्र आहो तर कुणी 24 कॅरेटचा भूमिपुत्र आहो हेही सांगून गेले. कुणी तर जागेची किंमत वाढावी म्हणून रोपवेची जागा निवडली असे सांगून गेले. त्यानंतर आमदार आशिष जयस्वाल यांनी रोपवेची जागा योग्यच असून त्याबाबत सोशल मीडियावरून हीच जागा कशी योग्य आहे याचे खुले चॅलेंज केले आणि हा रोपवेसाठी पिपरिया गावात लोकांनी आमदार यांच्याशी भेट घेतली आणि रोपवे आमच्या गावातूनच बनवा अशी विनंती केली. विधानसभेपूर्वीच रोपवेवरून रामटेकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार. अडचण झाली होती की त्याच्यामुळे रामटेकच्या रोपवे साठी मला धन्यवाद द्यासाठी आले, परंतु आपल्या सर्वांना मी मनापासून आपले आभार मानतो. परंतु मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आपले नेते आणि देशाचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विनंतीवरून रामटेकला रोपवेची भेट दिली आणि जैन मंदिर ते राम मंदिर याला जोडल्यामुळे अनेक वर्षापासून रामटेक वासियांचा जो स्वप्न होतो तो पूर्ण करण्यामध्ये मला यश आलं. त्यासाठी मी मनापासून आपले आणि माननीय गडकरी साहेबांचे आभारी आहे. रामटेकचं गडमंदिर हे राज्य पुरातत्व विभागाचं संरक्षित स्मारक आहे आणि त्यामुळे रामटेकच्या फ्रंट साइडला जेव्हा आपण पाण्याची टाकी बांधली होती तेव्हा खूप अडचण झाली होती की त्याच्यामुळे रामटेकचा व्ह्यू खराब होत होता. जेव्हा रोपवेची टीम रामटेकला आली त्यांनी 3दा 4दा भेट दिली. मी त्यांच्यासोबत पूर्णपणे फिरलो आणि फिरल्यानंतर नेहरू मैदानातून शक्य आहे का, रामदऱ्यातून शक्य आहे का किंवा कुठून शक्य आहे या संदर्भामध्ये सर्व 360 डिग्री अँगलने त्याची तपासणी झाली. परंतु पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारक असल्यामुळे आणि त्याला लँडिंगचे वेगवेगळे पॉइंट दिले असल्यामुळे त्या परिसराची विद्रुपता पाहून होऊ नये म्हणून ती जी टीम आली होती त्या टीमनी त्या जागेची स्थळाची पाहणी केली आणि सुदैवाने त्या सर्व जागा आपल्याला महाराष्ट्र शासनाची सर्वे नंबर 39 नंबरची जागा मिळाली की जी फारची नव्हती, तर ती महाराष्ट्र शासनाची होती आणि त्यामुळे आपल्याला एक जागा मिळाल्यामुळे आपल्याला पार्किंग, वॉशरूम म्हणजे स्वच्छतागृह आणि सर्व पद्धतीचे तिकीट काउंटर वगैरे याच्यासाठी आणि पार्किंगसाठी मोठी जागा लागत होती आणि कुठेही जर आपण गेलो तर तो परिसर कुठेही खराब